नमस्कार, मी अपर्णा. अस्सल स्वादमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. मुलांना रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळा आलेला असतो, तर अशा वेळी काहीतरी वेगळं खायला पाहिजे अशी मुलांची अपेक्षा असते. तर आज आपण मुलांनाच काय तर घरातील सर्वांनाच खूप आवडेल अशी रेसिपी बघू. ही रेसिपी बनवायला अतिशय सोपी आणि चवीला एकदम भन्नाट होते. या रेसिपीला आपण स्टार्टर किंवा मधल्या वेळेतील चटपटीत पदार्थ म्हणू शकतो. तसेच ही रेसिपी बनवायला तेलाचा वापर हा एकदम कमी होतो, त्यामुळे अजिबात तेलकट नसणारी चटपटीत रेसिपी कशी करायची ते बघू. तर इथे आपण कुकर घेतला आहे. यामध्ये एक मोठा बाउल भरून भिजवून घेतलेले काबुली चणे घेतलेत, ते टाकून घेऊ. हे चणे आपण 6 ते 7 तास भिजवून घेतलेत. आता यामध्ये एक ग्लासभर पाणी टाकून घेऊ किंवा चण्यांच्या थोड्यावर पाणी येईल इतकं टाकून घेऊ. चवीनुसार मीठ टाकून घेतलंय आणि यामध्येच आपण एक मोठा बटाटा स्वच्छ धुवून घेतलाय, तो ठेवून घेऊ, म्हणजे चण्यांबरोबरच छान तोही शिजला जाईल. आता झाकण बंद करून घेऊ आणि गॅसच्या फुल फ्लेमवरती 4 ते 5 शिट्या काढून घेऊ, जेणेकरून चणे हे एकदम सॉफ्ट शिजले जातील. आणि इथे आपण कुकरच्या 5 शिट्या काढून घेतल्यात गॅसच्या फुल फ्लेमवर. आता गॅस बंद करून घेऊ आणि कुकर थंड होईपर्यंत असंच ठेवून देऊ. आणि इथे कुकर बऱ्यापैकी थंड झालाय. कुकरमधील पूर्ण वाफ निघून गेले. झाकण काढून घेऊ आणि इथे हे एकदम व्यवस्थित शिजलंय आणि पाण्याचं प्रमाण एकदम बरोबर झालंय, जास्तही नाही आणि कमीही नाही. आणि हे बघा, बटाटा सुद्धा एकदम व्यवस्थित शिजलाय. बाजूला काढून घेऊ. आणि इथे तुम्ही बघू शकता चणे सुद्धा किती छान शिजलेत, एकदम मऊ झालेत आणि पाण्याचं प्रमाण इथे बघू शकता, थोडंच पाणी आहे. आता यातील सर्व चणे आपण झाऱ्याने काढून घेऊ, म्हणजे चण्यातील पाणी पूर्ण निघून जाईल. तर हे आता एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊ. आणि हे जे थोडंफार पाणी राहिलंय ते आपण रेसिपीमध्ये वापरणार नाही, पण हे फेकून न देता आपण हे असंच गरमागरम पिऊ शकतो. यामध्ये मीठ घातलंय त्यामुळे ते एकदम चविष्ट लागतं. तर ते पाणी टाकून न देता पिऊ शकतो. आणि बटाटा आपण साल काढून घेतलाय, तो यामध्ये टाकून घेऊ. आता हे सर्व मॅश करून घेऊ. तर एकदम एकजीव होईल असं मॅश करून घ्यायचं. आणि इथे आपण छान एकजीव करून घेतलंय. आता यामध्ये हिरवी मिरचीचे बारीक तुकडे करून घेतलेत, ते टाकून घेऊ. आणि 8 ते 9 कढीपत्ता पानं ही अशी बारीक कापून घेतलेत, ती टाकू. एक छोटा टोमॅटो कापून घेतलाय, तो टाकू. एक गाजर बारीक कापून घेतलाय, गाजर टाकून घेतलाय. एक कांदा हा सुद्धा बारीक चिरून घेतलाय, तो टाकून घेऊ. आणि इथे आपण अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलाय, तो किसणीवर किसून टाकून घेऊ. आणि 4 लसूण पाकळ्या घेतल्यात, त्या सुद्धा किसून टाकून घेऊ. याने पदार्थाला छान चव येते. आता यामध्ये पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट मसाला, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा जिरं, पाव चमचा आमचूर पावडर, चिमूटभर हिंग आणि 1 चमचा कसुरी मेथी. आता आपण अगदी थोडंसं, म्हणजे पाव चमच्यालाही कमी इतकं मीठ टाकून घेऊ, कारण आपण चणे शिजताना मीठ टाकलं होतं. आता यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालून घेऊ आणि थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊ. आता यामध्ये कॉर्नफ्लोअर घालून घेऊ. तर इथे आपण 2 चमचे कॉर्नफ्लोअर टाकून घेतलाय. इथे आपल्याला एकूण 3 ते 4 चमचे एवढा कॉर्नफ्लोअर लागेल, तर ते अंदाज घेऊन आपण ऍड करून घेऊ. आणि कॉर्नफ्लोअर नसेल तर मैदा वापरू शकतो किंवा तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकतो. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. इथे आपण 2 चमचे कॉर्नफ्लोअर मिक्स करून घेतलंय, पण हे मिश्रण थोडंसं सैल वाटतंय, तर आपण आणखी 1 चमचाभर टाकून घेऊ आणि मिक्स करू. आणि इथे हे मिश्रण एकदम बरोबर तयार झालंय. आता थोडंसं मिश्रण घेऊन त्याची टिक्की बनवून घेऊ. तर हे बघा, टिक्की ही व्यवस्थित तयार होते. तर अशाच प्रकारे आपण सर्व मीडियम आकारातील टिक्क्या बनवून घेऊ. आणि इथे आपण सर्व टिक्क्या ह्या बनवून घेतल्यात. आता इथे आपण अर्धा वाटी रवा घेतलाय, तर यातील पाव वाटी इतका रवा या प्लेटमध्ये टाकून घेऊ. जसं लागेल तसं घेऊ शकतो. आता यामध्ये तयार टिक्की छान घोळवून घेऊ. तर अशी व्यवस्थित प्रेस करून सर्व बाजूने रवा लावून घेतलाय. आणि इथे सर्व टिक्क्या ह्या रव्यामध्ये छान घोळवून घेतल्यात. तर अशा प्रकारे तयार टिक्क्या आपण फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवसासाठी ठेवू शकतो आणि पाहिजे तेव्हा तळून खाऊ शकतो. आता आपण ह्या फ्राय करून घेऊ. तर इथे गॅसवर पॅन ठेवून गॅस लावून घेतलाय.
हे आपण डीप फ्राय करू शकतो किंवा शॅलो फ्राय करू शकतो। इथे आपण शॅलो फ्राय करून घेऊ, म्हणजे कमीत कमी तेलामध्ये हे छान फ्राय होतात। तर पॅन मध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतलंय। आता यामध्ये तयार पॅटीस टिक्की टाकून घेऊ आणि वरील कव्हर छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊ। हे छोले पॅटीस बनवायला तर सोपे आहेतच, पण चवीला खूपच छान होतात आणि मुलांना काय तर घरातील सर्वांनाच ते खूप आवडतात। आणि इथे आपण गॅसच्या मीडियम टू हाय फ्लेम वरती छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतलेत। हे बघा वरील कव्हर किती छान कुरकुरीत असं तळलं गेलंय। तर मस्त वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे हे छोले पॅटीस तयार झालेत। काढून घेऊ आणि असेच आपण सर्व तळून घेऊ। आणि हे तयार पॅटीस मस्त नारळाच्या चटणीबरोबर सर्व करू। ही चटणी बनवायला आपण अर्धा नारळ, 2 हिरव्या मिरच्या, 5-6 लसूण पाकळ्या आणि चवीपुरतं मीठ घालून वाटून घेतले। अशा चटणीबरोबर पॅटीस खूप छान लागतात। आणि इथे आपले छोले पॅटीस तयार आहेत। तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा, मुलांनाच काय तर घरातील सर्वांनाच ही रेसिपी खूप आवडेल। आणि आजची आपली रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा। तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल बटनवरती क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी व्हिडिओची नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला येईल आणि कुठलाच रेसिपी व्हिडिओ मिस होणार नाही। तर पुन्हा भेटू असेच एका साध्या, सोप्या आणि चविष्ट रेसिपी व्हिडिओमध्ये। धन्यवाद।